हाय हॅलो, मी छाया. मी सर्वांचं स्वागत करते छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर इथं संध्याकाळची वेळ झालेली होती. दुपारी जे भांडे घासून ठेवले ना, तर तेच भांडे इथं मी लावून देत होते. भांडे घासताना खूप सारे भांडे घासून ठेवले जातात, पण लावताना आहे ना खूप कंटाळा येतो. तर इथं मी सगळे भांडे ना लावून दिलेले होते आणि मला हे बाऊल आहे ना खूप दिवसापासून असं सेट करायचं होतं. तर जे बोळके असतात त्या दिवाळीच्या वेळेस आणलेले, तर ते बोळके इथं थोडंसं मी डेकोरेट करून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये आर्टिफिशियल जे फुलं असतात ते ठेवलेलं आहे आणि थोडंसं त्या बाऊलमध्ये ना जे स्टोन असतात ना दगडाचे, तर ते स्टोन टाकलेले आणि तिथे ते बाऊल ठेवलेले. एवढा सुंदर हा बाऊल दिसत होता, तुम्ही पाहू शकता. एकदम सुंदर असा त्या बाऊलला लूक आलेलं होतं. आणि हे जे बाऊल बोलवलेले ना, तर हे ऑनलाईनच बोलवलेले मिशोवरतून. खूप सुंदर असे ते बाऊल आलेले आहे. त्याच्यानंतर तर इथे मी तो बाऊल सेट केला आणि लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले. तर स्वयंपाकामध्ये ना इथं मी आलूची भाजी बनवणार होती. तर इथं मी आलू उकडून घेतलेले होते. उकडून घेतलेली आलूची भाजी ना खूप छान होते आणि चव पण चांगली येते. तर इथं लगेच भाजी बनवली. एका साईडनं भात लावून दिलेला होता आणि सकाळी मसाला भात बनवला ना, तर तो पण थोडासा उरलेला होता. तर मग भात थोडासा कमी लावला. लगेच पोळ्यासुद्धा टाकून घेतलेल्या आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी आलूची भाजी बनवून तयार होती. लगेच इथं मी पोळ्यासुद्धा टाकल्या. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.